काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते पूरग्रस्त सर्वसामान्य कुटुंबियांना अन्नधान्य आणि किराणा मालाची किट वाटप करण्यात आले। तर नागरिकांच्या चेहऱ्यावर त्यामुळे आनंदाचे हास्य पाहायला मिळते। प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्यांना मदत देण्याची आवश्यकता असल्याचं माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी म्हटलंय। तर हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, ओढ्या, नाल्यांना महापूर आला। नदीच्या काठावरील शहरी भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले आणि गावांना तर पाण्याने वेढा घातलाय। तर शेत शहरातील जमजम कॉलनी, आझम कॉलनी, बावनखोली या कॉलनीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील सर्व संसार, उपयोगी साहित्य आणि अन्नधान्य पाण्यात वाहून गेले। तर त्यामुळे पावसामुळे काही कुटुंब स्वतःच्या घरातून इतर ठिकाणी आसरा घेऊन राहू लागलेत। पूरबाधित कुटुंबियांना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान अन्नधान्य आणि किराणा मालाचे किट जमजम कॉलनी, आझम कॉलनी, बावनखोली, खाजा कॉलनी, भारतनगर, रशीद कॉलनी या ठिकाणी मदत म्हणून अन्नधान्य किट वाटप करण्यात आले। काही दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊस होऊन हिंगोली शहरात अनेक भागात पाणी शिरले आणि अनेक भागातील नागरिकांचे संसार, उपयोगी साहित्य हे पाण्यात वाहून गेले। त्यामुळं या भागातील सर्वसामान्य नागरिकांवर, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। या सर्व भागाचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पाहणी करून आज त्यांनी प्रत्यक्ष पुन्हा एकदा येऊन या सर्वसामान्य कुटुंबाला आधार देण्याचं एक काम केलं आणि त्यांच्या माध्यमातून एक खाण्यापिण्याची एक किट यांना वाटप करण्यात आली आहे। या माध्यमातून आपण माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्याशी संवाद साधून कशा प्रकारे मदतीचा हात दिला हे आपण जाणू। 2006ला अशीच अतिवृष्टी झाली होती आणि त्यावेळेस मी आमदार असल्यामुळं तहसीलदार, कलेक्टरला सांगून शासनाचे गोदाम या ठिकाणी वरतून जरी आले नाही, इथले गोदाम खाली करून आम्ही मदत केली होती। यावेळेस जेव्हा मी आणि अमित भैया देशमुख आम्ही येऊन नईमभाई, सातभाई, आबेद अली, रहमानभाई आम्ही सर्वांनी येऊन त्या ठिकाणी पाहणी केली होती। आणि त्यानंतर या सगळ्यांना मी विचारलं की शासनाची काही मदत आली का। यांनी सांगितलं अजून शासनानं कोणतीच मदत दिली नाही आणि लोकांचे एवढे हाल आहेत की ही सर्व कॉलनी, आझम कॉलनी, खाजा कॉलनी, झमझम कॉलनी, मस्तान शाहनगर, बावनखोली या सगळ्या जे पूरग्रस्त कॉलनी आहेत ह्या सगळ्या लोकांचं पोट स्वतःच्या हातावर आहे आणि लोक घरातले कामं करता करता, चिखल काढता काढताच परेशान आहेत। मग या ठिकाणी त्याला म्हणलं मग आता काय, त्यांचं जेवणाची, खाण्याची व्यवस्था शासनानं काहीच केली नाही, म्हणजे नाही केली। मग त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की या ठिकाणी प्रत्येक घरी या ठिकाणी आम्ही धान्याची किट त्या ठिकाणी नेऊन द्यायची आणि आपण स्वतःहून त्या ठिकाणी मदत करायची आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मदत आम्ही केली। हा प्रश्न कोणत्या याचा हे नाही, वास्तविक पाहता शासनाने पाठीमागं उभं राहायला पाहिजे। कोणत्या प्रकारचं शासनाने सुद्धा यामध्ये राजकारण आणू नये आणि सगळ्या पूरग्रस्ताच्या पाठीमागं शासनानं खंबीरपणे उभं राहून त्याला मदत करण्याचं काम करावं, एवढंच या निमित्तानं सांगतो। प्रशासनानं या सर्व कुटुंबियाची एकदा पाहणी करून त्यांना एक मदत करावी असा सुद्धा प्रशासनाकडे मागणी केली आहे। अशी मागणी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वतीने करण्यात आली आहे। प्रशासन याकडे कसं लक्ष देईल हे बघणे आता काळाची गरज आहे।